नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बी एड CET मार्च 2025 जी की आपण ऑलरेडी दिलेली आहे, तिच्या निकाल संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट। विद्यार्थी मित्रों, आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपल्या बी एड प्रवेशाचे जे उर्वरित टप्पे आहेत त्या टप्प्याच्या सर्व अपडेट्स आपल्याला आमच्या चॅनलवरती वेळेत मिळतील याची खात्री बाळगा। तर चला पाहूया आपल्या बी एड CET संदर्भात रिझल्ट संदर्भात असणारी ही अपडेट। ही अपडेट पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल CET सेलच्या वेबसाईटवरती, ते म्हणजेच cetcell.mahacet.org। तर आपण इथे CET सेल असं टाईप करून पोहोचलो आहोत। तसेच बी एड CET 2025 किंवा बी एड ॲडमिशन्स 2025 असं जरी आपण टाईप केलं तरी आपण ह्या पेजवरती पोहोचतो। आणि इथं आल्यानंतर आपल्याला cetcell.mahacet.org याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जाऊन पोहोचतो, जिथे गेल्यानंतर आपल्याला रनिंग नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात अनाउन्समेंट बारमध्ये। तर ह्या वेगवेगळ्या रजिस्ट्रेशनच्या तसेच बी एड CET संदर्भात असलेल्या ज्या नोटीस आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। तसेच वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे काही बाबी पाहायला मिळतात, ते म्हणजे नंबर ऑफ डिपार्टमेंट्स। आपले डिपार्टमेंट 6 डिपार्टमेंट आहेत, त्यापैकी हायर एज्युकेशन हे आपलं डिपार्टमेंट आहे आपल्या बी एडसाठीचं। तर हायर एज्युकेशन आपण इथे पाहू शकता। आपण हायर एज्युकेशनला क्लिक करूया। याला क्लिक करताच याचा रंग आपल्याला पिवळसर झालेला पाहायला मिळतो व फक्त हायर एज्युकेशन अंतर्गत येणारे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचे आपल्याला इथं अपडेट्स पाहायला मिळतात। ऑल असतील तर सर्व अपडेट्स एकाच लाईनमध्ये पाहायला मिळतील। तर हायर एज्युकेशनमध्ये आपण इथे पाहू शकता MAd, MPEd, BEd, MAd ऑब्जेक्शन ट्रॅकर फॉर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन फॉर ॲकॅडमिक इयर 2025-26 याची आपल्याला अपडेट आलेली पाहायला मिळते। तर काय सुरू झालेलं आहे ऑब्जेक्शन ट्रॅकर। तर चला पाहूया ऑब्जेक्शन ट्रॅकरबद्दल अधिकची माहिती। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। आता इथं आल्यानंतर आपल्याला डाउनलोड या बाबीपुढे इथे फाईलचं आयकॉन दिसतोय, तर त्या आयकॉनला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला तो आयकॉन डाउनलोड करून घेता येतो। डाउनलोडच्या ऑप्शनला आपण क्लिक केलं आहे। 19 एप्रिल 2025 रोजीची आपल्याला ही अपडेट पाहायला मिळते, जी की cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन इंटरेस्ट सेल, ज्याला आपण CET सेल असं म्हणतो, महाराष्ट्र स्टेट मुंबई, हे आपल्या CET सेलचं कोटेशन आहे। यावरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत। आणि ही आहे पब्लिक नोटीस 19 तारखेला अलॉट झालेली, पब्लिश झालेली। तर ऑब्जेक्शन ट्रॅकर फॉर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन, तर यामध्ये आपल्याला काय करायचं असतं ते आपण पाहूया। ऑब्जेक्शन ट्रॅकर विल बी मेड अवेलेबल टू द कॅन्डिडेट्स इन देअर लॉग इन फॉर ॲकॅडमिक इयर 2025-26 टू रेज ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन्स अँड आन्सर। तर आपण जी दिलेली CET विद्यार्थी मित्रो, म्हणजेच आपल्या निकालाच्या जी प्रक्रिया आहे, रिझल्ट लागण्याची जी प्रक्रिया आहे, तिने आता वेग घेतलेला आहे। ऑलरेडी आपण या संदर्भातला एक व्हिडिओ बनवलेला आहे। आपला जो निकाल आहे तो 30 ते 45 दिवसामध्ये आपलं CET सेल लावत असतं। तर जवळपास 30 दिवस म्हणजेच 1 महिन्याच्या आसपास आपल्या परीक्षेला होत आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रो, पुढची बाब म्हणजेच आपले जे क्वेश्चन पेपर होते ते क्वेश्चन पेपर आपल्याला एकदा परत पाहायला मिळणार आहेत। आणि यातले जे क्वेश्चन्स आहेत, आपल्याला ऑब्जेक्शन जर काही घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन इन द क्वेश्चन्स अँड आन्सर्स गिवन बाय देम इन द कॉमन इंटरेस्ट टेस्ट, ज्याला आपण CET म्हणतो। द शेड्यूल ऑफ ऑब्जेक्शन ट्रॅकर फॉर द व्हेरियस कोर्सेस इज ॲज मेन्शन इन द फॉलोइंग टेबल। आपल्याला खाली एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये आपण पाहू शकता नेम ऑफ कोर्स MAd, MPEd आणि BEd MAd। तर हे इंटिग्रेटेड BEd आहे, हे लक्षात ठेवा। जनरल BEd, ELCT BEd अजून आपली नोटीस येईल। ती नोटीस आल्यानंतर आपण ती नोटीस पाहणारच आहोत। तर आपल्या त्या नोटीसचं व ह्या नोटीसचं काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। ऑब्जेक्शन ट्रॅकर स्टार्ट डेट, तर MAdसाठीचं 21/4, MPEdसाठी 21/4 आणि BEd MAd इंटिग्रेटेड BEd आपण ज्याला म्हणत असतो त्याचं पण ऑब्जेक्शन ट्रॅकर 21/4ला चालू होणार आहे। आणि त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर एंड ॲट द डेट 23/4/2025, 23/4/2025, 23/4/2025, म्हणजेच ज्यांनी MAd CET दिलेली आहे, MPEd CET दिलेली आहे आणि इंटिग्रेटेड BEd CET दिलेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी हे जे ट्रॅकर आहे ते आपल्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करायचं आहे। तिथं जर आपल्याला एखादा प्रश्न चुकीचा वाटला, एखाद्या प्रश्नाचं उत्तरही चुकीचं वाटलं, म्हणजे
म्हणजे CET सेलच्या प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न जर चुकीचा असेल तर त्या संदर्भात आपण काय करू शकता, ऑब्जेक्शन घेऊ शकता. आता ऑब्जेक्शन घ्यायचं कसं याची प्रक्रिया आपल्याला त्यांनी इथं दिलेली आहे. त्यामध्ये डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, रिस्पॉन्सेस गिवन बाय द कॅन्डिडेट्स अँड करेक्ट आन्सर की विल बी मेड अवेलेबल इन द कॅन्डिडेट्स लॉग इन. आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल तर आपला क्वेश्चन पेपर, आपण दिलेले आन्सर म्हणजे रिस्पॉन्सेस आणि त्यानंतर त्याचे करेक्ट असलेले आन्सर्स, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या लॉग इनमधून 21/4 शिवाय हे लॉग इनमध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवा. 21 तारखेला आपल्याला त्या लॉग इनमध्ये अवेलेबल झालेलं पाहायला भेटेल. आणि कोणाच्या तर MAd, त्यानंतर MPEd आणि इंटिग्रेटेड BEd ह्या 3 कोर्सेसचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी लॉग इन करून पाहायचं आहे. कधी तर 21 ते 23 तारखेच्या दरम्यान. आणि हे लॉग इन केल्यानंतर आपल्याला 23 तारखेनंतर आपलं जे ट्रॅकर आहे ते बंद होण्याची सूचनाही आपल्याला इथे पाहायला मिळते. आफ्टर 23rd ऑफ द एप्रिल 2025 द ऑब्जेक्शन ट्रॅकर विल क्लोज फॉर द सेड कोर्सेस. दिलेल्या कोर्सेस म्हणजेच MAd, MPEd आणि इंटिग्रेटेड BEd यासाठीचं हे ट्रॅकर काय होईल 23/4ला क्लोज होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला 21/4 पासून 21, 22 आणि 23/4/2025 या दरम्यान आपल्याला ट्रॅकरचा यूज करायचा आहे. आपली जी आन्सर शीट आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर त्यात काही जर आपल्याला चुका वाटत असतील तर आपण ते प्रश्न विचारू शकता, CET सेलला सांगू शकता, नमूद करू शकता. परंतु त्यासाठी आपण इथे पहा, आपल्याला प्रक्रिया त्यांनी सांगितलेली, इफ अ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन. कुठल्याही प्रश्नाबद्दल जर तुम्हाला प्रश्न म्हणजेच आपण CET जी दिलेली आहे, BEd CET दिलेले विद्यार्थीच फक्त, तेही आपल्याला हे लॉग इनमधूनच करता येतं. क्वेश्चन इन द क्वेश्चन पेपर ऑर आन्सर की कॅन रेज द ऑब्जेक्शन थ्रू ऑब्जेक्शन ट्रॅकिंग ऑप्शन फॉर द अबोव मेन्शन एक्झामिनेशन. तर हे आपली जी BEd CET आहे, तसेच MAd, MPEd CET जी आहे, इंटिग्रेटेड BEd CET आहे, त्या लॉग इनमधूनच हे करता येणार आहे. तर ह्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, द सेम शाल बी सबमिटेड थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन ओनली ॲज पर द अबोव शेड्यूल. देन कॅन्डिडेट विल हॅव टू पे ₹1000 पर क्वेश्चन और पर ऑब्जेक्शन ऑनलाईन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन. अजून एक गोष्ट आहे, हे प्रश्न चुकीचा एखादा प्रश्न आहे CET सेलचा हे सांगण्यासाठी आपल्याला तब्बल ₹1000 मोजावे लागणार आहेत. म्हणजे आपण सांगितलेला प्रश्न आणि तोही जर चुकीचा असेल तरच आपले पैसे परत मिळतील. आणि जर तो प्रश्न आपला चुकीचा नसेल तर आपल्याला ते पैसे जे भरलेली फीस आहे ती परत मिळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला एखादा क्वेश्चन जर डाऊटफुल जरी वाटला तर फीस भरल्याशिवाय आपल्याला ते सांगता येत नाही की हा क्वेश्चन डाऊटफुल आहे किंवा चुकीचा आहे. त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, आणि आपल्याला जर सर्व ऑल क्वेश्चन्स जर करेक्ट असतील असं वाटत असेल तर आपल्याला नक्कीच काय करायचं आहे, कुठल्याही प्रकारची कृती करायची गरज नाही. फक्त आपली जी आन्सर की आहे, क्वेश्चन पेपर जो आहे जो आपल्याला लॉग इनमध्ये उपलब्ध होणार आहे, तर त्या क्वेश्चन पेपर आपण एकदा चेक करून घ्यायचा आहे फक्त. आणि कुठलंही ऑब्जेक्शन नसेल तर ऑब्जेक्शन घेण्याची काही गरज नाही. ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर हे ऑब्जेक्शन पेएबल आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. प्रति प्रश्न ₹1000 तुम्हाला मोजावे लागतील. तसेच विद्यार्थी मित्र, डाउनलोड केलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असल्यास नक्कीच आपली जी उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका जी आहे डाउनलोड केलेली ती आम्हाला ईमेलवरती आपण सेंड करू शकता. आणि आपल्या काही अडचणी असतील तर आपण मांडू शकता. यासाठी आमचा जो ईमेल ॲड्रेस आहे तो आपण लिहून घ्यावा. विद्यार्थी मित्रो, आमच्या चॅनलचा ईमेल ॲड्रेस जो आहे तो म्हणजेच scienceandeducationcorridor@gmail.com असा तो आहे. तर या ईमेलवरती आपण आपल्या ज्या आन्सर शीट क्वेश्चन पेपर जे आहेत ते पाठवू शकता. तसेच कुठली आपल्याला अडचण त्यात वाटत असेल त्या संदर्भातही आपल्याला चर्चा करता येईल. आपला प्रश्न आणि उत्तरपत्रिका जी आहे ती नक्कीच आम्हाला ईमेल करा, त्यानंतर आपण त्यावरती चर्चा करू, याचं तुम्हाला उत्तर दिलं जाईल. तर अशा प्रकारे आपण आपली जी आन्सर शीट आहे, ज्याला क्वेश्चन पेपर आन्सर शीट म्हणूया आपण, ती एकत्र असणार आहे. तर ते आम्हाला डाउनलोड केल्यानंतर कृपया सेंड करा. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्या BEdच्या ज्या कुठल्याही अपडेट्स आहेत, सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती अवेलेबल असणार आहेत, सर्वात अगोदर अवेलेबल असणार आहेत. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व इतर विद्यार्थी मित्रांमध्ये आपल्याला शेअर करण्यास बिलकुल हरकत नाही. विद्यार्थी मित्रो, आता शेअर ट्रॅकर जे आहे त्या ट्रॅकरपर्यंत कसं पोहोचायचं आपण पाहूया. तर CET सेल असं आपण टाईप करायचं आहे, CETsel.mahacet.org असं टाईप केल्यानंतर आपण ह्या पेजवरती इथे पोहोचतो. इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक्झाम
पोर्टल 2025-26 याला आपल्याला क्लिक करायचं आहे. हे गेल्या वर्षीचं पोर्टल आहे, वरचं पोर्टल 24-25 हे लक्षात ठेवा. तर खालचं जे पोर्टल आहे 2 नंबरचं त्याला आपण क्लिक करूया. विद्यार्थी मित्रो, याला क्लिक करताच आपल्याला लॉग इन पेज आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. त्यामध्ये आपला मग रजिस्टर्ड ईमेल ID जो की आपण फॉर्म भरताना टाकला होता तो इथं आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर त्याचा जो पासवर्ड होता तो पासवर्ड टाकायचा आहे. चुकून पासवर्ड हरवला असल्यास ईमेल ॲड्रेस आधी टाकून घ्यायचा आणि त्यानंतर फॉरगॉट पासवर्ड करायचा. ज्यांचा पासवर्ड विसरला आहे, हरवला आहे, अशाच लोकांनी फॉरगेट करून आपल्याला पासवर्ड परत रिगेन कसा करायचा, आपले इतर पासवर्ड जसे आपण मिळवत असतो, डबल तयार करत असतो, तसा पासवर्ड जनरेट करून काय करायचं आहे, परत ईमेल टाकून तो पासवर्ड टाकून आपल्याला साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण त्या पेजवरती पोहोचतो. तर पाहूया होम पेज ऑफ द लॉग इन. विद्यार्थी मित्रो, आपण पाहू शकता आपण लॉग इन केल्यानंतर ह्या पेजवरती इथे पोहोचतो आणि ह्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला CET रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. प्रोफाईल आपला क्लिअर आहे. मॉक टेस्ट, सायकोमेट्रिक टेस्ट, BED CET आपण दिलेली आहे. हेल्प डेस्क आपल्याला इथे पाहायला मिळतो. हॉल तिकीट आपण सर्व झालेलं आहे. आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता आपला प्रवास राहिलेला जो आहे अर्धा प्रवास, महत्त्वाचा प्रवास, तो म्हणजेच आता ऑब्जेक्शन ट्रॅकर. आणि ह्या ऑब्जेक्शन ट्रॅकरनंतर लागणार आहे आपला BED CET रिझल्ट, ज्याची आपण फार अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहात. तर तो रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा विद्यार्थी मित्रो स्कोअर कार्ड आपल्या परिचयाचे आहे, ज्याला आपण म्हणत असतो मार्क्स मेमो. तर मार्क्स मेमो आपल्याला ह्या टॅबमधून पाहायला मिळणार आहेत. तर ह्या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला मार्क्स मेमो डाउनलोड करता येतील. आणि आता हे ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे ते 21 तारखेला आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळेल. म्हणजेच 21 तारखेला ही जी टॅब आहे ती MED, त्यानंतर MPED आणि इंटिग्रेटेड BED यासाठी ती 21 तारखेला सुरू होणार आहे. जनरल BED तसेच ELCT BED यासाठीची टॅब त्याचं नोटिफिकेशन आपल्याला अजून येणं बाकी आहे. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारच्या आपल्या BED CET रिझल्ट संदर्भात अत्यंत महत्त्वाची टप्पा ज्याला आपण म्हणूया ऑब्जेक्शन ट्रॅकर 21 तारखेपासून ह्या 3 कोर्सचा चालू होत आहे. त्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल, ते म्हणजे आपल्या BED, जनरल BED म्हणूया आपण त्याला, स्पेशल BED म्हणूया, ELCT BED म्हणूया. तर त्याचेसुद्धा ऑब्जेक्शन ट्रॅकरची नोटीस येईल व त्याप्रमाणे आपल्याला आन्सर पेपर, क्वेश्चन पेपर पाहता येतील. कृपया आपण सांगितलेल्या ईमेलवरती आन्सर क्वेश्चन पेपर्स सेंड करा आणि कुठली अडचण असल्यास नक्कीच आम्हाला कळवा, जेणेकरून आपल्याला जे 1000 रुपये भरायचे आहेत त्या प्रश्नासंदर्भात आपल्याला पूर्वविचारणी करून मग आपल्याला तो प्रश्न विचारायचा आहे का नाही हे ठरवता येईल. ही बाब आपण लक्षात घ्या. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.